का या पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या धक्कादायक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे। शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील रहिवासी असलेल्या गाडेवर यापूर्वीही जबरी चोरीसह 7 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। घटना 26 फेब्रुवारीची आहे। पीडित तरुणी पहाटे 5:30च्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावर फलटणला जाण्यासाठी पोहोचली होती। ती बसची वाट पाहत असताना आरोपी दत्तात्रय गाडे याने तिला गाठले आणि फसवणूक करून तिचा विश्वास संपादन केला। गाडेने तिला सांगितले की फलटणची बस येथे लागत नाही, ती पलीकडे उभी आहे। मात्र तरुणीने मी नेहमीच येथून बस पकडते असे सांगत त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही। त्यावर गाडेने मी गेली 10 वर्षे येथे काम करतो असे सांगून तिला गोंधळात टाकले। यानंतर त्याने तिला स्वारगेट सोलापूर मार्गावरील शिवशाही बस जवळ नेले। पीडित तरुणी बसमध्ये चढल्यानंतर आरोपीही तिच्या मागे बसमध्ये चढला। बसमध्ये कोणीच नसल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर जबरदस्ती करून अत्याचार केला। पीडितेने धक्क्यात असतानाही धैर्य दाखवत पोलिसांकडे तक्रार नोंदवली। पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी विविध पथके तयार केली। गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवण्यात आली। पुणे पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे तो पोलिसांना ट्रॅक होत नव्हता, पण तो शिरूर तालुक्यातील गुणाट या गावी अनेकांना दिसला होता। यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध त्याच परिसरात घेतला। काल दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध शेतात घेतला गेला। यासाठी ड्रोनचा वापरही केला गेला, पण यात पोलिसांना अपयश आले। पण पोलिसांनी शोध मोहीम थांबविली नाही। रात्री ही शोध मोहीम सुरूच ठेवली। आरोपी काहीतरी खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी बाहेर येणार हे नक्की होते। यामुळे पोलिसांनी शोध मोहीम सुरूच ठेवली। अथक शोध मोहिमेनंतर अखेर पुणे पोलिसांनी गाडेला मध्यरात्री 1:30च्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून अटक केली। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले होते। नागरिकांच्या सहकार्यामुळे आरोपीला लवकरच शोधून काढण्यात यश आले। पोलीस तपासात उघड झाले की दत्तात्रय गाडे हा केवळ या प्रकरणातच नव्हे तर अन्य गुन्ह्यांमध्येही पोलिसांना हवा होता। त्याच्यावर जबरी चोरीसह 7 गंभीर गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करताना असे दिसून आले की तो महिलांना फसवून त्यांच्याशी गुन्हे करत असे। या संपूर्ण घटनेमुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। नागरिक आणि सामाजिक संघटनांनी आरोपीस कठोर शासन होण्याची मागणी केली आहे।